मार्गशीर्ष गुरुवार व्रत. मार्गशीर्षातला पहिला गुरुवार, घट मांडणी, स्थापना, पूजाविधी कशी करावी याची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. यंदाच्या वर्षी 9 डिसेंबरपासून मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारला सुरू होतोय. अनेक स्त्रिया आणि कुमारिका हे व्रत मोठ्या श्रद्धेने करतात. चला तर मग ह्या वर्षीच्या मार्गशीर्षातल्या पहिल्या गुरुवारी वैभवलक्ष्मी घट मांडणी, स्थापना, पूजा आणि त्याची विधी कशी करावी हे आपण बघूया. या वर्षी 9 डिसेंबरपासून मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारला सुरुवात होते. अनेक स्त्रिया महालक्ष्मीचा हा उपवास मनोभावे करतात. या उपवासामागे प्रत्येकाची काही ना काही श्रद्धा असते. या मार्गशीर्षच्या दिवसांमध्ये प्रत्येक गुरुवारी व्रत करून संपूर्ण दिवस उपवास केला जातो. एक व्रतकथा आवर्जून वाचली जाते. एकूण 4 गुरुवारी वैभवलक्ष्मी व्रत किंवा महालक्ष्मीचे व्रत केले जातात. लक्ष्मी मातेची पूजा करून तिला नैवेद्य अर्पण केला जातो. कुमारिका आणि सुवासिनी महिला हे व्रत मोठ्या श्रद्धेने करतात. 9 डिसेंबर रोजी चंपाषष्ठी सुद्धा आहे आणि त्याच दिवशी पहिला गुरुवार सुद्धा आहे. तर ह्या वर्षी आपण गुरुवारची वैभवलक्ष्मी किंवा महालक्ष्मी मातेची पूजा किंवा घट मांडणी, स्थापना, व्रताची पूजा कशी करावी हे आपण आज बघूयात. गुरुवारी घटाच्या स्वरूपात महालक्ष्मीची पूजा केली जाते. घटाला आकर्षक स्वरूपात सजावट केली जाते आणि मनोभावे पूजा अर्चा करून कुटुंबाला समाधान, शांती, ऐश्वर्य मिळते अशी प्रार्थना सुद्धा केली जाते. शेवटच्या गुरुवारी व्रताचे उद्यापन केले जाते. सुद्धा शेजार पाजारच्या सवाष्ण स्त्रिया हळदी कुंकूला येतात. त्यानंतर पाठ पठण केले जातात. या व्रतासाठी नेमकी कशी तयारी करायची हे आपण बघूयात. पूजा करण्यापूर्वी जागा स्वच्छ करून रांगोळी काढावी. रांगोळीने स्वस्तिक मांडून त्यावर चौरंग किंवा पाट ठेवावा. 4ही बाजूला रांगोळी काढावी. चौरंगावर लाल कपडा घालून त्यावर तांदळाची लहानशी रास करावी. त्यावर तांब्याचा कळस ठेवावा. कळसाला 5 बोटं द्यावी. त्यानंतर कळसाला दुर्वा, पैसा, सुपारी हे सगळं त्या कळसाच्या पाण्यात घालावे. विड्याचे 5 पानं किंवा आंब्याच्या 5 ढाळ्या पंचपत्री कलशावर ठेवावी. त्यावर नारळ ठेवावा. चौरंगावर श्री लक्ष्मी महादेवीचा फोटो किंवा श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्र ठेवावे. बरेच जण नारळाला देवीचे डोळे, नथ हे सगळं घालून सजवतात. त्याचबरोबर बरेचसे जण आता नवीन प्रकारचे चेहरे येतात ते सुद्धा लावून ही पूजा करतात. अगदी सुंदर आणि प्रसन्न दिसतं. त्यानंतर चौरंगावर श्री महालक्ष्मी देवीचा फोटो असेल त्याची पूजा करावी. नैवेद्यासाठी तुम्ही काहीही करू शकता. त्यापुढे विडा, खोबरे, खारीक, बदाम, इतर फळे, खडीसाखर, दूध, गूळ ठेवावा. यातलं तुमच्याकडे सगळं असेल किंवा नसेल ही अगदीच गरजेचं नाही. जे असेल ते तुम्ही ठेवू शकता. लक्ष्मी समोर दिवा लावावा. वाटल्यास दिवसभर अखंड समई लावावी. लक्ष्मीची षोडोपचार पूजा करावी. देवीला कमळाचे फूल अर्पित करावे. लक्ष्मी पूजनानंतर सर्व कुटुंबासमवेत श्री महालक्ष्मी व्रत कथा वाचावी आणि आरती करावी. श्री लक्ष्मी नमन नाष्टक वाचावे. या दिवशी पूजा करणाऱ्या व्यक्तीने उपवास करावा. मनातील इच्छा प्रगट करून प्रार्थना करावी. संध्याकाळी पुन्हा देवीची आराधना करून नैवेद्य दाखवावे. गाईसाठी एक वेगळं पान काढावे. नंतर कुटुंबासह आनंद जेवण करावे. दुसऱ्या दिवशी कलसामधील पाणी घरात शिंपडावे आणि नंतर पाणी नदी किंवा तलावात वाहून द्यावे. जर का हे जवळपास नसेल, आजकालच्या अपार्टमेंट सिस्टममध्ये जर का नाही आहे तर तुम्ही तुळशीच्या कुंडात जरी ते पाणी टाकलं तरीही चालेल. पाने घरातील 4 बाजूला ठेवून द्यावे. नंतर निर्माल्यात टाकावी. या दिवशी पूजा करणाऱ्या व्यक्तीने उपवास करावा. दूध आणि फळांचे सेवन करावे. या दिवसात घरात मांसाहार करू नये. दुसऱ्या दिवशी या कळशातील विडा, फुले आणि विड्याची पाने विसर्जित करावी. या प्रकारे तुम्हाला आता कळलंच असेल की पूजा कशी करायची. या गुरुवारचे व्रताचे काही नियमही आहे. अगदीच काही अवघड नसल्यामुळे अगदी सोपे आहे. त्यामुळे हे तुम्ही सगळेच करू शकता. तर बघूया ह्याचे नक्की नियम कसे आहेत. गुरुवारचे लक्ष्मी व्रताची देवता नारायण समेत लक्ष्मी मातेसाठी असते.
या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष मासातली पहिल्या गुरुवारी करावी लागते. उद्यापन शेवटच्या गुरुवारी करावं लागतं. एखादा गुरुवार जर का तुमच्या मासिक पाळीमुळे गेला तर त्या गुरुवारचा तुम्ही पुढच्या गुरुवारीही उद्यापन करू शकता. सवाष्ण स्त्री किंवा पुरुष करू शकता. व्रतधारी स्त्रीने बुधवारी सूर्यास्तापासून शुक्रवारी सूर्योदयापर्यंत कांदा लसूण मांसाहार टाळावा. हे सगळ्यांमध्येच अवलंबून नाही आहेत. ज्याच्या त्याच्या घरात वेगळ्या वेगळ्या गोष्टी असतात का त्या कारण तुम्ही हे तसंही करू शकता. हे व्रत करणाऱ्या स्त्रियांनी केवळ पाणी दूध आणि फळांचे सेवन करावे. आजकालच्या कामाच्या गडबडीत तुम्हाला जर का अगदी एवढं निरंकार उपवास होत नसेल तर तुम्ही खिचडी घेऊ शकता. साबुदाण्याची खिचडी बऱ्याच वेळा आपण घेतो. वाटल्यास भगरीचा किंवा जे तुमचे उपवासाचे तांदूळ असतात त्याचा आहार करू नये. व्रताच्या दिवशी घरातील वातावरण आनंदी ठेवावं. पूजा करण्यात असमर्थ असल्यास एखाद्या इतर भक्ताकडून पूजा करून घ्यावी. मात्र उपवास स्वतः करावा. जसं मी तुम्हाला सांगितलं, मासिक पाळीमुळे जर का तुमचा एखादा गुरुवार गेला तर त्या गुरुवारी उपवास सोडू नका. उपवास तुम्ही करा. पूजा कोणाकडनं तरी करून घ्या. आणि अगदीच कोणी नसेल करायला तर लक्ष्मी मातेचं फक्त स्मरण करा. लक्ष्मी धन संपत्ती प्राप्तीसाठी पुरुष भक्त श्री लक्ष्मी महात्म्य पाठ करू शकता. शेवटच्या गुरुवारी 5 कुमारिका किंवा 5 सवाष्ण बोलून हळदी कुंकू फळ दक्षिणा आणि महालक्ष्मी व्रतकथा पुस्तक देऊन त्याचा सत्कार करावा. या व्रतकथेमागे श्रद्धेचा भाग असतो. त्याचप्रमाणे या उपवासात अनेक व्रतवैकल्प पूर्ण केले जातात. या कथेतून अनेक गोष्टी सूचित केल्या जातात. त्यातील महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणत्याही गोष्टीचा गर्व करू नये. संपत्ती सत्ता यातून गर्व वाढत जातो आणि गर्वाने उत्मात केली जाते. तसं होऊ नये. चुकीच्या मार्गावर जाऊ नये. हे सगळं ह्या कथेमध्ये सांगितलेलं आहे. नक्कीच तुम्हाला जर का कथा ऐकायची असेल तर मला तुम्ही सांगू शकता. मी तुमच्यासाठी महालक्ष्मीची कथासुद्धा घेऊन येईल. तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कळवा. अजून तुम्हाला कुठल्या गोष्टींबद्दल ऐकून घ्यायचं आहे जाणून घ्यायचं आहे हे मला नक्कीच कळून सांगू शकता. आणि त्याचबरोबर आपण परत एकदा भेटू. अजून एक अशाच छान व्हिडिओ बरोबर भेटूया परत एकदा. धन्यवाद.